तर सकाळ सकाळचं माझं रुटीन उठल्याबरोबर मला पाणी लागतं. गरम पाणी कडक पिलं ना त्याच्यानंतर मग ब्रश, अंघोळी. उठल्याबरोबर पहिल्यांदा पाणी, त्याच्यानंतर मग अंघोळी, विंचरायचं, माझं आवरायचं. आणि आज कसं सुट्टी असल्यामुळे ना आज कामं लेट चाललेली, मुलांना सुट्टी होती. यांना कसं हे कधी सुट्टी घेत नाहीत, राहत नाहीत कधी. आणि यांना जेवण 8-8:30ला लागतं. त्याच्यामुळे चपाती भाजी, रोज चपाती भाजी करत असतो. त्याच्यामुळे ते खाऊन जातात आणि मुलं पण खातात, डब्याला पण नेतात. आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे मला पण एक दिवस सुट्टी पाहिजे होती. त्याच्यामुळे लेट चाललेली कामं सगळी. त्याच्यानंतर मला बाकीची कामं आवरायची होती. अंथरुणांच्या घड्या घालायच्या होत्या. अंथरुणांच्या घड्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर साईला शिवाजी महाराजांना अगरबत्ती धूप ओवाळायचा होता. सुट्टीच्या दिवशी त्याला नेमलेलं असतं, त्याच्याकडे पूजेचं असतं. त्याला पूजा कर म्हणून सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे तो पूजा करत असतो. आणि रोज कसं पप्पा त्याचे करतात, नाहीतर मी करतो, श्रेया करते. आणि सुट्टीच्या दिवशी आज त्याला पूजा करायची होती आणि तो गडबडीनं पूजा करत होता. त्याला खेळायला जायचं होतं, त्याच्यामुळे तो गडबडीनं पूजा करून घेतली त्यानं. त्याच्यानंतर नाश्ता, इडली, पुदिनवडा, सांबर असा होता नाश्ता. सुट्टी असल्यामुळे बघा पोरांचं ना आंघोळी लेट, उठणं लेट, सगळं लेट असतं. आणि साईला नाश्ता बी करायचा नव्हता, असंच जातो म्हणत होता. जबरदस्तीनं नाश्ता करायला लावला त्याला. एकदा गेला ना बाहेर तर लवकर घरी येत नाही. त्याच्यानंतर कपडे लावून घेतले मशीनला, झाडून फरची पुसून घेतली होती. नंतर संध्याकाळी मैत्रिणी एक आली होती घरी, ती आम्ही सगळी मिळून चहा पिली. चला तर मग बाय बाय, इथंच एंड करू.